नमस्कार. आज 26 एप्रिल 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. आशियातील एकेकाळची श्रीमंत पालिका पाण्याविना कोरडी. पिंपरी चिंचवडची इथे चर्चा करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, 2 लाखापर्यंत दिलासा, 22,000 कोटींचा भार. प्रश्नचिन्ह आहे. अद्याप रूल्स अँड रेग्युलेशन्स आलेले नाही आहेत, त्यामुळे ही बातमी आपण स्किप करूयात. फक्त न्यूज इन प्रोसेस आहे, हा पॉईंट लक्षात घ्या. नेक्स्ट आहे किनारपट्टी विदर्भात उष्णतेची लाट, तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज, त्यामुळे सर्वांनी उष्णतेबाबत काळजी घ्यायची आहे. पुढे चला. MSc निवडणूक भाजपची स्किप करू शकता. मणिपूरमध्ये चकमकीत 3 ठार. पहा, मणिपूरबाबत आपण याच्यापूर्वी पण चर्चा केलेली आहे, पण सध्याला UPSC तेथून प्रश्न विचारू शकत नाही. या निमित्ताने आपल्याला थोडंसं पहा एक्झामबाबत सिरियस होऊन जर म्हटलं तर आपल्यासाठी न्यूज गरजेची नाही आहे. नेक्स्ट आहे KCR यांच्या कन्येकडून राजकीय पक्षाची स्थापना. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आता लो आहे ही न्यूज, लो इम्पॅक्ट आहे, पण लक्षात असावे त्याने समजून घ्या. तेलंगण जागृतीच्या अध्यक्षा व माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता कधी कधी चर्चेत असतात. पहा के. कविता, त्यामुळे थोडंसं म्हणजे लो प्रोफाईल न्यूज आहे, पण लक्षात ठेवावी. के. कविता यांनी तेलंगण राष्ट्र सेना म्हणजे TRS या पक्षाची शनिवारी स्थापना केली आहे व त्यांनी आरोप सर्वच पार्टीवरती केले आहेत. BJP, काँग्रेस, KRS हे जे सर्व पार्टी आहेत त्यांनी म्हटलेत की नाही, हे चांगले नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, आपल्यासाठी गरजेचं नाही, पण एक लो प्रोफाईल केस म्हणून लक्षात ठेवा. अमेरिकेशी थेट चर्चेस नकार. इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची यांच्या पाकिस्तानात भेटीगाठी. म्हणजे आता खूपच मोठा प्रश्नचिन्ह आहे, चर्चा होईल किंवा नाही याबद्दल. त्यानंतर नेक्स्ट, नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक लहिरी. केंद्र सरकारचे शनिवारी नीती आयोगाची पुनर्रचना केली गेली आहे. भारत सरकारचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार आणि पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार अशोक लहिरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच लहिरी हे 15व्या वित्त आयोगाचे सदस्यही आहेत. अर्थतज्ञ KV राजू, एम्सचे संचालक M. श्रीनिवास, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अभय करंदीकर, शास्त्रज्ञ गोवर्धन दास आणि माजी कॅबिनेट सचिव राजीव गोबा यांची नियुक्ती नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून करण्यात आलेली आहे. प्लीज पॉईंट हे लक्षात ठेवा. MPSC राज्यसेवेला डायरेक्टली हे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येऊ शकतात. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. शीश महलमुळे पराभव, आप सोडल्यानंतर राघव चड्ढा यांचा दावा. स्किप करू शकता. म्हणजे 1 मिलियन सबस्क्रायबर त्यांचे आहेत, 1 लाख काहीतरी त्यांचे सबस्क्रायबर कमी झाले वगैरे अशा पद्धतीची बातमी, पण ते आपल्यासाठी बिलकुल गरजेची नाही. हां, पण यामधून आता डायरेक्टली आपण काय करूयात, अँटी डिफेक्शन लॉ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. याचं जे सर्व काही आहे ना ते मी आपल्या मॅगझिनमध्ये इन्क्लूड केलं आहे, 10वी अनुसूची. ओके, तर मला अगदी मॅगझिनची सहायता न घेता डायरेक्टली मला असं समजावून सांगायचं आहे तुम्हाला, तर लक्षात घ्या. ओके, आता ही गोष्ट आहे पहा. 1947ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 1967ला म्हणजे अगदीच 20 वर्षानंतर. ओके, आता तुम्ही पाहिला असाल 1947ला जिकडे तिकडे काँग्रेसचं वातावरण होतं, बरोबर. मग काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पहा त्यांनी 1950ला भारतीय संविधान संपूर्ण देशभरात अंमलबजावणी त्याची चालू झाली. मग भारतीय संविधानाला समजून घेण्यासाठी वगैरे 1960चा दशक पूर्ण गेला. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता 1950 ते 1960 दरम्यान पहा संपूर्ण राजकीय पक्ष वगैरे स्थापन झाले किंवा विविध राजकीय आवाज पुढे येत होते, बरोबर. मग 1965पर्यंत येता आता पहा जे परिपूर्ण काँग्रेसचं वातावरण होतं, म्हणजे संपूर्ण भारतभर जे काँग्रेस होतं ते आता कमी कमी व्हायला लागलं होतं, बरोबर आहे. मग तशातच पहा 1967चा काळ उजळला व 1967मध्ये एक केस आपल्यासमोर आली. 1967मध्ये हरियाणामध्ये इलेक्शन झाले व त्यावेळेस पहा 81 सीट होत्या हरियाणातल्या, बरोबर. मग याच दरम्यान 81 पैकी 48 सीट जे आहेत त्या काँग्रेसने जिंकून घेतल्या. मग स्पष्ट बहुमत होतं काँग्रेसला. मग स्पष्ट बहुमत असल्यानंतर त्यांनी त्यांचं सत्ता तिथं स्थापन केली पहा, बरोबर. मग त्याच दरम्यान एक व्यक्ती म्हणण्यापेक्षा पहा ते इंडिपेंडेंट आमदार होते, म्हणजे अपक्ष उमेदवार होते. ओके, ते निवडून आले होते, त्यांचं नाव होतं गयालाल. मग 10 मार्च 1967 रोजी पहा काँग्रेसचा शपथविधी झाला. ओके, किंवा काँग्रेसचे मुख्यमंत्री तिथं झाले, बरोबर. मग गयालाल जे होते ना ते कुठे गेले, काँग्रेसमध्ये गेले. मग काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ठीक आहे सर्व सुटसुटीत वगैरे चालू लागलं, पण अगदीच पहा 24 मार्च उजाडला व 24 मार्चपर्यंत येता काँग्रेसमधील 48 काँग्रेसचे आमदार किती होते, 48 होते, बरोबर. मग ह्या 48 पैकी पहा त्यांचे 12 खासदार फुटले. ओके, व
त्यावेळेस पहा जनसंघ होता, बरोबर, भारतीय जनसंघ म्हणजे BJS, जे आज BJP आहे ते पूर्वी BJS होता. मग अशा पद्धतीने त्यांचे आमदार व उर्वरित जे काही आमदार आहेत पहा 81 सीट होत्या. 81 सीटपैकी 48 काँग्रेसकडे होत्या, बरोबर. पण या 48 पैकी पहा हे -12 करा तुम्ही. ओके, 48 पैकी जर 12 गेले तर आता काँग्रेसचं सरकार मेजॉरिटीमध्ये आहे का, तर बिलकुल नाही. मग काँग्रेसची सत्ता तिथं कोसळली, बरोबर, काँग्रेसची सत्ता कोसळली. मग हे जे काँग्रेसचे 12 आमदार होते त्यांनी भारतीय जनसंघाचे काही आमदार, त्यानंतर काही इंडिपेंडंटचे आमदार वगैरे असं हे करत पहा त्यांनी एक संघटना स्थापन केली. किंवा अगदी ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची दोन पद्धतीने हे आहेत. किंवा जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जर गेला तर 2 ब्लॉक आहेत, एकीकडे इंडिया ब्लॉक आहे व दुसरीकडे NDA ब्लॉक आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा त्यांनी स्थापन केलं SVD, म्हणजेच काय, संयुक्त विधायक दल. ओके, संयुक्त विधायक दल अशा पद्धतीने स्थापन केलं त्यांनी. व ते होऊन आता पहा यांच्याकडे सीट किती होत्या, तर 48 होत्या. 48 पैकी जर 12 गेल्या तर आता उरले किती, काँग्रेसकडे फक्त 36 सीट उरल्या. व उर्वरित ज्या काही सीट्स आहेत म्हणजे अगदी मेजॉरिटीसाठी किती लागणार होते पहा, आपल्याला 41 सीट लागणार होते. तर आता अगदीच यांच्याकडे जास्त सीट झाल्या. संयुक्त विधायक दल जे आहे ना त्यांच्याकडे इथे जास्त सीट्स आलेल्या होत्या. मग जास्त सीट आल्यानंतर जे गयालाल होते यांना लक्षात आलं की बाबा आता संयुक्त विधायक दलचं 24 मार्च रोजी सत्ता स्थापन होणार आहे असं त्यांना समजलं. 24 मार्च 1967 रोजी सत्ता स्थापन होणार आहे हे समजल्यानंतर पहा त्यांनी 1 तासाच्या आतच लगेच त्यांनी कोणाकडे जाऊन प्रवेश केला, मग गयालाल यांनी प्रवेश केला SVD मध्ये, संयुक्त विधायक दलमध्ये त्यांनी प्रवेश केला. मग संयुक्त विधायक दलमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांना फोन आला की बाबा तू असं का केलंस. ओके, म्हणजे अगदी आमच्याकडे पण 36 आमदार आहेत पण आम्ही आणखीन पण सत्ता स्थापन करू शकतो, बरं तू येऊ शकतोस का आणखीन. मग गयालाल यांना फोन गेल्यानंतर गयालाल यांनी म्हटले की हां खरं काँग्रेसचं सत्ता स्थापन होऊ शकतं कारण केंद्रात काँग्रेसची सत्ता आहे असं म्हणून त्यांनी परत एकदा पहा SVD सोडून कुठे गेले, काँग्रेसकडे गेले. मग अगदी काँग्रेसकडे गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की बा रियालिटी वेगळीच आहे कारण ह्यांचे स्वतःचे आमदार फुटलेत, मग हे काय सत्ता स्थापन करणार आहेत असं म्हणत पहा अगदी SVDने पण त्यांना फोन केला. मग पत्रकार परिषद चालू होती. पत्रकार परिषद चालू असल्यानंतर जे SVDचे मुख्यमंत्री होणार होते बिरेंद्र राव यांनी मग त्यावेळेस म्हटले पहा गयाराम जे आहेत ते आता आयाराम झालेले आहेत. म्हणजे काँग्रेसकडे जे गेलेले होते ते आता अगदीच परत एकदा आपल्या पार्टीमध्ये आलेले आहेत, म्हणजे आयाराम झालेले आहेत असं त्यांनी म्हटलं होतं पहिल्यांदा. मग यावरूनच पहा या प्रकरणाचं नाव पडलेलं आहे आयाराम आणि गयाराम प्रकरण. ओके, तर हे अशा पद्धतीने झालं. मग SVD मध्ये ते दाखल झाले. म्हणजे दिवसामध्ये त्यांनी 3 पक्ष बदलले होते एका दिवसामध्ये, म्हणजे विदिन 9 hours. ओके, विदिन 9 तासामध्ये त्यांनी 3 पक्ष बदललेले होते. मग हे 1967ला अशा पद्धतीने चालू होतं. मग 1967ला तुम्हाला माहिती असेल की देशाच्या पंतप्रधान कोण होत्या त्यावेळेस, तर इंदिरा गांधी होत्या, बरोबर. मग इंदिरा गांधी यांच्यासमोर पहा दुसरे काही प्रश्न होते जसं की प्रिव्ही पर्सेस वगैरे, याबद्दल आपण याच्यापूर्वी चर्चा केली आहे. त्यानंतर बँकेचं नॅशनलायझेशन, त्यानंतर पहा न्यूक्लिअर टेस्ट, त्यानंतर बांगलादेशचं युद्ध. ओके, म्हणजे हे सर्व त्यांच्याजवळ दुसऱ्या काही समस्या होत्या. त्यामुळे पहा इंटरनल राजकारणाला त्यांना जास्त तिथे लक्ष देता आलं नाही. त्याच्यानंतर अगदीच तुम्ही दुसरं पण पाहिलं असेल, इंटरनल इमर्जन्सी पण 1975ला लागली. म्हणजे अगदी त्यांचं जर पूर्ण कार्यकाळ तुम्ही पाहिला ते 1966 ते 1975 किंवा 77 पर्यंत, बरोबर आहे. मग या दरम्यान पहा त्यांना वेळ नव्हता या गोष्टींकडे चर्चा करण्यासाठी. पण ज्यावेळेस राजीव गांधी सत्तेत आल्यानंतर त्यांना थोडंसं विचार करण्याला वेळ मिळाला की बाबा व पहा आता मी तर काय म्हटलं होतं काँग्रेसचे 48 आमदार होते त्यापैकी की त्यांचे किती आमदार फुटले, 12 आमदार फुटले. मग यांना पहा अँटी डिफेक्शन तिथं लावता येत नव्हतं. काय लावता येत नव्हतं तर पहा तशा पद्धतीने कानूनच नव्हतं आपल्याकडे. ओके, आपल्या भारतीय संविधानामध्ये तसं चुप ठेवण्यात आली होती किंवा असं सरकार तिथं बदललं जाऊ शकतं. तर नक्कीच पहा याबद्दल काही कोणताच कायदा तिथं बोलत नव्हता. पण आयाराम आणि गयाराम अशा केसेस भरपूर वाढलेल्या होत्या. मग यासाठीच पहा 52वी घटनादुरुस्ती करण्यात आली व 52वी घटनादुरुस्ती 1985 मध्ये झाली व त्यानुसार पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये 10वी अनुसूची टाकण्यात आली व त्यालाच आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो, ज्याला आपण अगदीच इंग्लिश माध्यमामध्ये अँटी डिफेक्शन लॉ अशा पद्धतीने म्हटलं जातं, बरोबर. हे पहा तुम्ही इथं लिहून दिलेलं आहे मी. 52वी घटनादुरुस्ती करण्यात आली 1985 मध्ये व त्यालाच आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो. मग या पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांनी काही पहा अपात्रतेचे निकष ठेवण्यात आले. तर पहिला आहे स्वच्छ निर्जर राजीनामा दिला एका व्यक्तीने, आमदार असू द्या खासदार असू द्या, तर मान्य केला जाईल. नेक्स्ट आहे पक्षादेशाचे उल्लंघन. तिथून आलेले आहे कन्सेप्ट व्हिप नावाची. जर सदस्यांनी आपल्या पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन सभागृहात मतदान केले किंवा मतदानास अनुपस्थित राहिला तर
त्याला अगदीच अपात्र केलं जाऊ शकतं. पण जर त्याला 15 दिवसाच्या आत पक्षाने माफ केलं तर ठीक आहे, अन्यथा त्याला डिलीट केलं जाऊ शकतं किंवा म्हणजे त्याची जी सीट आहे ती खाली करून घेण्यात येऊ शकते. ओके, नेक्स्ट आहे अपक्ष सदस्य. जर एखादा अपक्ष सदस्य म्हणून निवडून आलेला उमेदवार निवडणुकीनंतर एखाद्या राजकीय पक्षात सामील झाला तर त्याला डिलीट केलं जाऊ शकेल किंवा म्हणजे त्याला अपात्रता केली जाईल. आता अगदी आयाराम आणि गयाराम यांच्या केसमध्ये काय झालं होतं तर हेच केस गयालाल यांच्या केसमध्ये आयाराम गयाराम हे प्रकरण झालं. पण गयालाल हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते व पहिल्यांदा त्यांनी INC जॉईन केली, INC नंतर SVD जॉईन केली व परत त्यांनी INC कडे गेले. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी एका दिवसात 3 पक्ष बदलले होते. बरोबर, मग यासाठीच पहा, जर म्हणजे अँटी डिफेक्शन लॉनुसार किंवा 10व्या अनुसूचीनुसार त्यांनी म्हटलेलं आहे, आता जर तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आलात ना तर पूर्ण 5 वर्ष तुम्ही अपक्षच राहायचं आहे, कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही जायचं नाही. त्यासोबतच नामनिर्देशित सदस्य, जर राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी नियुक्त केलेला सदस्य नॉमिनेटेड मेंबर शपथ घेतल्यापासून 6 महिने उलटल्यानंतर एखाद्या पक्षात सामील झाला तरी देखील त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. म्हणजे पहा, जर एखाद्या व्यक्तीला आपण राज्यसभेवरती नॉमिनेटेड मेंबर म्हणून जर पाठवलं व त्या पक्षाने 6 महिन्याच्या आत जर जॉईन केलं पार्टी तर ठीक आहे, 6 महिन्याच्या नंतर जर तो पार्टी जॉईन करत असेल ना तर ते चुकीचं असेल, मग त्याला आम्ही डायरेक्टली अपात्र ठरवू असं या कायद्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे किंवा घटनादुरुस्तीद्वारे हे सांगण्यात आलेलं आहे पक्षांतरबंदी कायद्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर याला अपवाद काही आहेत का तर यस. पहा, आता सुरुवातीला यामध्ये पहा इथे तरतूद काय करण्यात आली होती की तुम्ही डायरेक्टली एखादा पक्ष फोडला गेला तर मग यासाठी पहा त्यांनी 1/3 ही अट टाकलेली होती. 1/3 जर आमदार किंवा खासदार 1/3 एखाद्या पक्षाचे दुसऱ्या पक्षामध्ये जर जात असतील तर त्याला विलीनीकरण म्हणायचं व तिथे आम्ही अपात्र त्यांना घोषित करणार नाही असं तिथं अट टाकली होती. पण पहा 1985 नंतर ना मग 1/3 जे सदस्य आहेत ते डायरेक्टली जायला लागले, म्हणजे पार्टी तिथं जास्त फुटायला लागली, म्हणजे पार्टी किंवा विलीनीकरण जास्त व्हायला लागलं. ओके, मग यासाठी पहा 1/3 ही तर अट खूपच डेंजरस आहे असं त्यांना लक्षात आल्यानंतर पहा 91वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये करण्यात आली व त्यांनी म्हटलं की 1/3 हे खूप घातक आहे आपल्यासाठी. मग त्यांनी काय केलं पहा 2/3 एवढं ठेवलं. मग 2/3 ठेवल्यानंतर म्हणजे आता 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार जर तुम्ही 2/3 सदस्य जर पाहिलं तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला आज दिसत आहे. राघव चड्डा यांनी काय केलं डायरेक्टली 2/3 पार्टीज फोडून नेले किंवा म्हणजे विलिनीकरण करून घेतले. पूर्वी ही अट 1/3 होती ती आता 2/3 झालेली आहे, म्हणजे पूर्वी कमी आमदार फुटायचे आता ते जास्त आमदार फुटत आहेत थँक्स टू 91वी घटनादुरुस्ती 2003. मग आता नक्कीच याला परत एकदा राघव चड्डा यांची जी केस आहे किंवा आम आदमी पक्षाची जी केस आहे यामध्ये चॅलेंज केलं जाईल. त्यासोबतच महाराष्ट्राच्या केसमध्ये पण ही चॅलेंज झालेलं आहे. मग आता यालाच अनुसरून पहा थोडक्यात महाराष्ट्राबद्दलची पण एक केस लक्षात घेऊयात, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या संदर्भाची. ओके, तर पहा SSN शिवसेनेबद्दलची आहे व NCP. ओके, मग शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पार्टी किंवा 2019 ते 2024 या दरम्यान पहा तुम्ही 2019 ते 2024 लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन्ही इलेक्शनमध्ये ओके ज्यावेळेस 2019ला इलेक्शन झाले त्यावेळेस अगदी आपण कन्सिडर करूयात म्हणजे त्यांना बहुमत नव्हतं, परंतु पहा त्यांच्याकडे काही आमदार वगैरे नक्कीच होते, आमदार आणि खासदार होते, कारण इलेक्टेड निवडून आलेलेच बरं. ओके, मग यांनी काय केले पहा, शिवसेना असू द्यात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्यात, यांनी विधानसभा आणि इथे कोणती लोकसभा ओके यामध्ये जेवढे इलेक्टेड आलेले खासदार होते आणि वरी आमदार होते, विधानसभेमधील आमदार आणि लोकसभेमधील जे खासदार होते यांनी काय केलं पहा, फक्त 2/3 एवढे आपल्याला आमदार त्यांनी मिळवून घेतले होते पहिल्यांदा. ओके, 2019च्या इलेक्शनमध्ये जेवढे इलेक्टेड आमदार होते आणि जेवढे इलेक्टेड खासदार होते यांना त्यांनी 2/3 पद्धतीने आपल्याकडे मिळवून घेतलं होतं व त्यानुसारच त्यांनी म्हटलं की हीच आमची खरी शिवसेना आहे. ओके, मग अशा पद्धतीने पहा इथे काय झालं होतं, 2/3ला मतं जी आहेत ती वाचवून त्यांनी काय केलं होतं, इथे एक्सेप्शन्स केस तिथे त्यांनी लावली होती व जी दुसरी पार्टी आहे उद्धव ठाकरे यांची ती योग्य पद्धतीने काम करत नाही असा त्यांनी आरोप करत त्यांनी पहा स्वतःला आमचीच पार्टी योग्य आहे असं त्यांनी म्हटलं. मग हे आता जे प्रकरण आहे ते ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये आहे, त्यामुळे अद्याप आपण कोणती खरी शिवसेना आहे किंवा कोणती खरी राष्ट्रवादी आहेत हे आपण सांगू शकत नाही, कारण 2/3 आमदार आणि खासदार हे त्यांच्याकडे बिलकुल आहेत. ओके, मग यामुळे पहा तिथे काय झालेलं आहे, CJI DY चंद्रचूड त्यावेळेस होते पहा, त्यांनी म्हटलं की हे सर्व जे काही चाललेलं आहे ते चेस खेळल्यासारखं आहे. ओके, मग अगदीच याला जो काही निकाल येईल ते सुप्रीम कोर्ट त्यावेळेस निकाल देईल, त्यावेळेस आपण याला परत एकदा डीपली पाहूयात. पण आज सध्याला तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की 2/3 ही अट आहे, यामुळेच राघव चड्डा यांनी काय केलं आहे पहा
पार्टीला त्यांनी डायरेक्टली BJPमध्ये मर्जच करून टाकलं. ओके, मग आता तरी पण पहा याला चॅलेंज केलं जाऊ शकतं. आता चॅलेंज कोणत्या बेसिसवर केलं जाईल, कारण पहा लोकसभेमध्ये त्यांचे काही खासदार आहेत. ओके, मग हा एक प्रकरण तिथं नक्कीच येणार आहे. फक्त हे राज्यसभेमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. मग अगदीच याला बेबी चॅलेंज केलं जाऊ शकेल, कारण पार्टी व्हीप तिथे लागू होऊ शकतात. त्याच्यानंतर जे पार्टीचे जे अध्यक्ष आहेत ते अरविंद केजरीवाल आहेत, बरोबर. मग त्यांना न विचारता किंवा त्यांची सहमती न घेता तुम्ही डायरेक्टलीच पार्टी विलीन केलात तर मग अगदी याचा इम्पॅक्ट खोलवर जाऊ शकतो. असं सुप्रीम कोर्टामध्ये जर चॅलेंज करण्यात आलं तर नक्कीच पहा सुप्रीम कोर्ट मे बी निकाल वेगळा देऊ शकतो. पण पहा हे जे सर्व प्रकरण चालायला लागेल त्याला आणखीन 2 ते 3 वर्ष लागतील. मग यासाठी तोपर्यंत तुम्ही एक्झाम क्रॅक करा, म्हणजे तुमचं सिलेबस नक्की वाढणार नाही. हां, त्यावेळेस पण आपण हे विश्लेषण चालू राहील आपलं, पण तेवढं जास्त तणाव वगैरे घेण्याची आवश्यकता नाही आहे. आता फक्त तुम्हाला प्रकरण आहे होप समजलं असेल की शिवसेना राष्ट्रवादीचं प्रकरण काय आहे आणि आम आदमी पक्षाचं प्रकरण काय आहे. शिवसेना राष्ट्रवादीमध्ये खरी पार्टी कोणाची हा प्रॉब्लेम आहे, पण तिथे देखील 2/3 आमदार आणि खासदारच तिथं होते. व आता आम आदमी पक्षाचं तर त्यांनी डायरेक्टली विलीनीकरणच केलेलं आहे. ओके, हाच तो काही इश्यू आहे. आय होप सर्व काही तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर अध्यक्ष आणि सभापती, जर एखादा सदस्य सभागृहाचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून निवडला गेला तर तो आपल्या पदाच्या निष्ठेसाठी पक्षाचा राजीनामा देऊ शकतो आणि पद सोडल्यानंतर तो पुन्हा पक्षात येऊ शकतो. असं अगदी पहा, हे जर तुम्ही पाहिलात तर ही ब्रिटनची संकल्पना आहे. वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर अशा पद्धतीने त्यांची संकल्पना आहे, पण भारत देशामध्ये हे जास्त करून लागू होत नाही, त्यामुळे तुम्ही याला स्किप करू शकता. त्याच्यानंतर निर्णय घेणारा अधिकार कोणाकडे आहे, मग तर अगदीच पहा सदस्याच्या अपात्रतेबद्दलचा अंतिम निर्णय जो आहे तो अध्यक्ष किंवा सभापती यांच्याकडेच आहे, म्हणजे तेच घेऊ शकतात. पण याला किहोतो होलोहन 1992 चॅलेंज करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. मग त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू पण याचं होऊ शकतं. पण ज्यावेळेस हे प्रकरण पार्लमेंटमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल त्यावेळेस अध्यक्ष जो निर्णय घेणार आहे त्याला अनुसरूनच पहा सुप्रीम कोर्ट त्यामध्ये इंटरव्हीन करेल. पण जर प्रोसिडिंगमध्ये असेल ना तर त्याला इंटरव्हीन करता येणार नाही. म्हणजे पहिल्यांदा स्पीकर निर्णय घेतील, मग त्याच्यानंतरच सुप्रीम कोर्ट निर्णय देईल, असं किहोतो होलोहन 1992 केसमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळेच पहा CJI DY चंद्रचूड यांनी आपले जे तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष होते राहुल नार्वेकर यांना भरपूर वेळेस त्यांनी डांटलेले होते. म्हटले की तुम्ही इंटरव्ह्यू देत फिरत आहात व तुम्ही शिवसेना आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या प्रकरणामध्ये तुम्ही निकाल देत नाहीत. त्यामुळे पाहताना पहिल्यांदा त्यांनी 31 डिसेंबरची लास्ट डेट दिली होती, त्याच्यानंतर पुन्हा 10 जानेवारीची दिली होती, त्याच्यानंतर पहा आय थिंक 28 फेब्रुवारीची दिली होती. मग ते मार्च महिन्यानंतर त्यांनी खरा अर्थाने निकाल लावलेला होता. ओके, म्हणजे अगदीच त्यावेळेस आता DY चंद्रचूड पण जाऊ द्यात, जास्त आपण त्यामध्ये जाऊ नये, कारण ते तारीख वगैरे माहिती आहेत, पण थोडंसं राजकीय पद्धतीने होऊ शकतं, यामुळे मी स्वतःला आवरेन. ओके, पण ज्यावेळेस शिवसेनेचं जजमेंट येईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं जरी जजमेंट आलं ना, मी तुम्हाला नक्कीच तिथं सांगणार आहे डिटेलरित्या, कारण ते महाराष्ट्राचं आपण पाहिलेलं आहे, उघड्या डोळ्यांनी ते सर्व काही पाहिलेलं आहे राजकारण. ओके, त्यामुळे थोडंसं तुमच्या पेशन्स ठेवा तिथे, कारण परीक्षेला जे महत्त्वाचं आहे ते मी इथं ऑलरेडी दिलेलं आहे. बाकी जे राजकीय बातम्या आहेत त्याला थोडंसं बाजूला ठेवूयात आपण, कारण अगदीच मग एक वेगळा अँगल तिथं लागू होईल. त्यानंतर कायद्याच्या मर्यादा आणि टीका, अध्यक्षांची भूमिका. अनेकदा अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांच्या निष्पक्षपातावरती तिथं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यानंतर सामूहिक पक्षांतर वाढलेलं आहे. 2/3 सदस्य नियमामुळे वैयक्तिक पक्षांतर थांबले असले तरी सामूहिक पक्षांतर कायदेशीर झालेले आहे अशी टीका केली जाते व हे सध्याला राघव चड्डा यांच्या केसमध्ये बिलकुल झालेलं आहे. त्यानंतर मतस्वातंत्र्य, सदस्याला स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार नव्हे तर पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावे लागते, ज्यामुळे त्यांचे संसदीय स्वातंत्र्य बाधित होते. हे आपण राघव चड्डाच्या केसमध्ये सांगितलेलं होतं की पार्टी व्हीप जे आहे ते आपण बदलायला हवं, असं मी त्यावेळेस सांगितलं होतं, म्हणजे सजेशनमध्ये हे सांगितलेलं होतं. पण खऱ्या अर्थाने राघव चड्डा यांनी पूर्ण गेमच पलटलेला आहे, त्यामुळे आता याबद्दल जास्त डिस्कस नको. नेक्स्ट आहे 91वी घटनादुरुस्ती 2003च्या अधिनियमानुसार काय काय चेंजेस करण्यात आले ते पाहूयात आपण. तर 1/3ची जी अट होती ना ती रद्द करण्यात आली. मूळ 10व्या अनुसूचीनुसार जर एखाद्या पक्षाचे 1/3 सदस्य फुटले तर त्याला फूट मानले जायचे आणि त्यांना अपात्र ठरवले जात नसे. या तरतुदीचा गैरवापर करून सामूहिक पक्षांतरे वाढली होती. 91व्या घटनादुरुस्तीनुसार त्याला रद्द करण्यात आलं आहे व तिथं 2/3 ही अट तिथं नव्याने टाकण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा अगदी काय होतं पूर्वी 1985च्या पूर्वी पण पहा अगदी आयाराम गयाराम केसमध्ये पण झालेलं काय, तर अगदी तुम्ही जर माझ्या पक्षात आला तर तुम्हाला डायरेक्टली मी काय करेन, मंत्री बनवेल किंवा अगदी तुम्हाला कोणतं तरी चांगलं लाभाचं पद वगैरे देईल असं तिथं सांगण्यात आलेलं होतं. पण
यांनी काय म्हटलं पहा, 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार मंत्री परिषदेचा आकाराला त्यांनी बंधनं लावली, जसं की आर्टिकल 72 आणि आर्टिकल 164 नुसार ही बंधनं आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळातील एकूण संख्येच्या त्या सभागृहाच्या म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या एकूण जर जेवढी सदस्य संख्या असेल त्याच्या 15%च एवढे मंत्री तुम्हाला ठेवता येईल. त्याच्यापेक्षा जास्त मंत्री किंवा कॅबिनेट मंत्री वगैरे जे काही आहेत ते बदलता येणार नाहीत. व लहान राज्यासाठी ती संख्या फक्त पहा 12 करण्यात आली. नाहीतर याच्यापूर्वी काय व्हायचं पहा, तर अगदी तुम्हाला आम्ही मंत्री करू, तुम्ही आमच्या फक्त पक्षात या असं जर म्हटलं की डायरेक्टली ते मंत्री व्हायचे. त्यामुळे मंत्र्याच्या लालसेपोटी पण आपल्याकडे डिफेक्शन भरपूर वेळेस झालेला आहे. मग यालाच बंद करण्यासाठी पहा त्यांनी काय मंत्रिमंडळाचा आकारच त्यांनी लहान केला. 15%च एवढं मंत्रिमंडळ असणं अपेक्षित आहे आता. ओके, UPSCला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा MPSCने यापूर्वी प्रश्न विचारलेली आहे की किती टक्के मंत्री असायला पाहिजे, तर 15%च मंत्री असणं बंधनकारक आहे. डन. त्याच्यानंतर लाभाच्या पदावर देखील बंदी टाकण्यात आली. पक्षांतरामुळे अपात्र ठरलेला सदस्य जोपर्यंत पुन्हा निवडून येत नाही तोपर्यंत तो कोणत्याही लाभाच्या पदावर किंवा मंत्री म्हणून नियुक्ती त्याची केली जाऊ शकत नाही. ओके, हे पण 91व्या घटनादुरुस्तीनुसार त्यांनी परत एकदा त्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. त्याच्यानंतर किलोहोलोहोन हा जो खटला आहे त्याला थोडक्यात आपण पाहूयात. हा खटला 10व्या अनुसूचीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारा सर्वात महत्त्वाचा खटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये काही क्रांतिकारी निर्णय दिले आहेत. यामधील पहिला निर्णय जो आहे तो घटनात्मक वैधता. 1985ला जे आपण 52वी घटनादुरुस्ती केलेली होती त्याला सुप्रीम कोर्टाने 1991मध्ये किहोतो-होलोहोन या खटल्यामध्ये त्याला कायदेशीर मान्यता दिली. न्यायालयाने 10व्या अनुसूचीची घटनात्मक वैधता कायम ठेवली. पक्षांतर रोखणे हे लोकशाहीच्या स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे मत देखील न्यायालयाने मान्य केले. नेक्स्ट आहे न्यायालयीन पुनर्विलोकन. ज्युडिशियल रिव्ह्यू केलं जाऊ शकतं असं सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये मान्य केलं. मूळ कायद्यानुसार अध्यक्षांचा जो काही निर्णय होता तो अंतिम निर्णय होता आणि कोणत्याही न्यायालयात त्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने ही तरतूद रद्द केली आणि सांगितले की अध्यक्ष किंवा सभापती जेव्हा अपात्रतेचा निर्णय घेतात तेव्हा ते न्यायाधिकरणाप्रमाणे काम करतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे न्यायालयीन पुनर्विलोकन नक्कीच होऊ शकते असं सुप्रीम कोर्टाने किहोतो-होलोहोन केसमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हस्तक्षेपाची वेळ इथं महत्त्वाची आहे. पहा, न्यायालयाने स्पष्ट केले की जोपर्यंत अध्यक्ष आपला अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत न्यायालय या प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही. निर्णय झाल्यानंतरच त्याच्या कायदेशीरपणाची चौकशी न्यायालय करू शकते. म्हणजे पहा, इथे पार्लमेंटरी प्रोसिडिंगला इथं त्यांनी चॅलेंज करता येणार नाही, परंतु पार्लमेंटने जो काही निर्णय घेईल त्याला नक्की चॅलेंज केलं जाईल. व अगदी तसंच आहे, जे स्पीकर आहेत पार्लमेंटचे त्यांना बिलकुल तिथं त्यांचे जे सेपरेशन ऑफ पॉवर आहे ना त्याला तिथं नक्कीच बगल देण्यात आले की बाबा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा काम. पण ज्यावेळेस तुम्ही निर्णय घ्याल ना, ओके, आता स्पीकरने जर निर्णय घेतला ना की पवन निलेवाड हा व्यक्ती अँटी डिफेक्टेड आहे, हा अगदीच अपात्र झालेला आहे, याला मी चॅलेंज नक्की सुप्रीम कोर्टामध्ये करू शकतो. पण ज्यावेळेस माझ्या विरोधात लोकसभेमध्ये प्रोसिडिंग चालली जाईल ना त्यावेळेस सुप्रीम कोर्ट बिलकुल हस्तक्षेप करता येणार नाही. सुप्रीम कोर्ट माझ्या प्रकरणामध्ये बिलकुल तिथे ढवळाढवळ करणार नाही. का तर हे आहे सेपरेशन ऑफ पॉवर. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर अध्यक्षांची भूमिका. या खटल्यात एका अल्पमत न्यायाधीशांनी असेही मत मांडले होते की अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेणे चुकीचे आहे. मात्र बहुमताने अध्यक्षांचा हा अधिकार कायम ठेवण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे अगदीच जो काही निर्णय घेतील त्याला परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं जाईल असंच किहोतो-होलोहोन केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला अँटी डिफेक्शन लॉ जो काही आहे तो समजलेला असेल. बाकी याच्या आणखीन ही पण न्यूज पहा प्रोसिडिंगमध्ये आहे, कारण शिवसेना जजमेंट यायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं जजमेंट यायचं आहे, त्यानंतर आता राघव चड्डा यांची पण केस यायची आहे. ओके, मग हे सर्व सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस निकाल देईल त्यावेळेस आपण परत एकदा याला पाहणार आहोत. तत्पूर्वी आय होप तुम्हाला अँटी डिफेक्शन लॉ जो काही आहे तो नक्की समजला असेल. व त्याच्यानंतरच्या ज्या काही 2 घटनादुरुस्ती आहेत, एक घटनादुरुस्ती आणि 1992चा खटला, तो आय होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. ओके, त्याच्यानंतर पहा लोकसत्तामध्ये दुसऱ्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्याने आपण आता इथे थांबलं तरी चालेल. म्हणजे अगदी मी त्यामुळेच ह्याला घेऊन आलेलं आहे. बाकी चित्रपटाच्या वगैरे बातम्या आहेत पहा, तुम्ही शक्य झालं तर ही वाचून घेऊ शकता, बाकी काही गरजेचं नाही. द हिंदूमध्ये पण तसंच आहे. एका विद्यार्थ्यांनी कमेंट करून विचारलेलं आहे की सर तुम्ही इंडियन एक्सप्रेस का घेत नाही, तर इंडियन एक्सप्रेस म्हणजे पहा अगदी लोकसत्ता आहे. इंडियन एक्सप्रेसचं पण हेच साईन आहे. आता अगदी जर तुम्हाला समजावून सांगायचंच म्हटलं तर तुम्ही इंडियन एक्सप्रेसचं एकदा वृत्तपत्र पाहू शकता किंवा एकच मिनिट लोकसत्ताच्या वेबसाईटला आपण भेट देऊयात. तर हे पहा
लोकसत्तावरती जर तुम्ही इथे वरती आता तुम्हाला ती कदाचित दिसणार नाही, परंतु जर तुम्ही वर गेल्यानंतर इंग्लिशवरती क्लिक केलात ना तर नक्कीच डायरेक्टली इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटला देतं. इंडियन एक्सप्रेस जे ग्रुप आहे त्यांचं मराठी जर वृत्तपत्र म्हटलात तर लोकसत्ता येतं, त्यानंतर हिंदी जर म्हटलात तुम्ही तर ते जनसत्ता येतं, त्याच्यानंतर त्याला गुजराती जर केलात तुम्ही तर आता ती गुजराती भाषेमधून आहे पहा, आई गुजराती म्हणून अशा पद्धतीने आहे. म्हणजे अगदी इंडियन एक्सप्रेस ग्रुपमधलीच हे सर्व काही वृत्तपत्र आहेत. त्यामुळे नक्कीच इंडियन एक्सप्रेसचंच मराठी व्हर्जन म्हटल्यानंतर लोकसत्ता येतं. त्यामुळे मी इंडियन एक्सप्रेसला न्यूलीरित्या वगैरे घेत नाही, पण मी स्वतः वाचतो, त्यामधील जर महत्त्वाचे वगैरे पॉईंट असतील तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, जसं की अँटी डिफेक्शन लॉ ते इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेलं होतं, म्हणूनच त्याला मी पूर्णतः डिटेलमध्ये घेतलेला आहे. आता अगदी आगामी वृत्तपत्रामध्ये कदाचित लोकसत्तामध्ये तो आर्टिकल येईल, पण त्यावेळेस आपल्याला चर्चेला घ्यायचा नाही. आय होप सर्व तुम्हाला समजलं असेल. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.